नमस्कार श्रोते हो. आपण पाहत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमय कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मतकरी यांनी. तर त्यातीलच पहिली कथा ज्याचं नाव आहे एक दिवा विस्ताना ही आपण सध्या पाहत आहोत. त्यामधील तिसरा भाग म्हणजेच रेखा हा आपण आज पाहणार आहोत. तर सुरू करूयात या कथासंग्रहाला. यांनी नोकरी बदलली आणि लगोलग आम्ही कोयनेला आलो. असे म्हणतात की यांनी कोयनेच्या ऑफिसचे वातावरणच बदलून टाकले. त्या दिवसात अशा ऑफिसांमध्ये माणसे एकमेकात मिसळत नसत. सगळे आपापला हुद्दा सांभाळून असत. हाताखालच्या माणसांशी बोलणेसुद्धा कमीपणाचे समजत. पण हे मात्र सर्वांशी हसतमुखाने आणि मैत्रीच्या नात्याने वागत, भेदभाव न ठेवता. त्यामुळे थोड्याच दिवसात मुंबईसारखा कोयनेमध्येही यांचा मित्रपरिवार जमला. स्टाफसाठी एक क्लब होता. तिथेही हा वरचा तो खालचा असे गुदमरून टाकणारे वातावरण होते. पत्ते खेळायला, जेवायला माणसे एकत्र जमत, ती देखील आपल्या हुद्द्याप्रमाणे. दर शनिवारी स्टाफला सिनेमा दाखवत. पण SE म्हणजेच सुपरिटेंडंट इंजिनिअरिंग साहेब आल्याशिवाय काही तो सुरू होत नसे. हे क्लबचे सेक्रेटरी झाले आणि त्यांनी सगळ्या नवीन पद्धती सुरू केल्या. जेवणासाठी एक मोठे गोल टेबल टाकले. सगळे तिथे मांडीला मांडी लावून बसू लागले. SE साहेब येवोत वा ना येवोत, सिनेमा 8 म्हणजे 8 वाजता सुरू होऊ लागला. प्रथम हे बदल वरच्या लोकांना थोडे खटकले, पण नंतर त्यांनीही ते पटवून घेतले. हळूहळू क्लबमध्ये इतरही अनेक कार्यक्रम सुरू झाले. क्लबतर्फे एक छोटेसे नाटक बसवायचे ठरले. पण नाटकात काम करायला मुली अजिबात मिळेनात. हे मला म्हणाले, तू का नाही काम करीत? मी नाही, मला लाज वाटते, मी म्हणाले. अगं त्यात लाजण्यासारखं काय आहे? सगळी आपलीच तर माणसं आहेत. मला नाही येत ॲक्टिंग. इथं कुणाला येतंय? गंमत म्हणून करायचं. तूच जर केलं नाहीस तर मी इतरांना कसं सांगू? यासाठी मी करायला हवंय होय? मी हसू लागले. यासाठी असं नाही, हे म्हणाले. पण तुझाही थोडासा वेळ जाईल, नाहीतरी तुला आहे काय दुसरं करायला? मी हसता हसता एकदम गप्प झाले. माझ्या डोळ्यात पाणी आले. खरेच घरात करायला काही नव्हते. लग्नाला जवळपास 8 वर्ष झाली, पण अजून आम्हाला मूल नव्हते. आज होईल, उद्या होईल असे म्हणता म्हणता पहिली 3-4 वर्ष निघून गेली. मग निरनिराळी औषधे झाली, व्रत वैफल्य झाली, पण कशाचा काही गुण आला नाही. शेवटी डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करायचा सल्ला दिला. पण यांना एवढी लांब रजा घेता येण्यासारखी नव्हती, म्हणून ते सारखे लांबणीवर पडत चालले होते. मला वाईट वाटल्याचे यांच्या लक्षात आले. मग काहीतरी बोलून त्यांनी मला हसवण्याचा प्रयत्न केला आणि मीही त्यांना बरे वाटावे म्हणून इवलेसे स्मित केले. त्यांना बरे वाटावे म्हणूनच मग मी क्लबच्या नाटकात कामही केले. नेहमीप्रमाणे नाटक बसण्यापासून ते आमंत्रितांना बसवण्यापर्यंत सारी धवपळ यांनीच केली. मध्यंतरात झालेल्या कौतुक अंकात SEने त्यांची तोंड भरून तारीफ केली. नाटक संपल्याबरोबर हे लगेच म्हणाले, चल लवकर घरी जाऊया. मला जरा आश्चर्यच वाटले. नेहमी अशा कार्यक्रमांनंतर गप्पांचा मोठा कार्यक्रम असायचा. मग आजच घाई का? शिवाय आज माझे नाटकातले पहिलेच काम. लोकांनाही ते आवडलेले. त्यांच्या कौतुकाच्या वर्षावातून इतक्या लवकर बाहेर पडणे माझ्याही जीवावर आले होते. त्यातून फोटोग्राफर यांचे फोटो मागून फोटो काढीत होता, याच्याबरोबर त्याच्याबरोबर. पण एवढ्यात सहनशक्ती संपल्यासारखे हे ओरडले, नो, आय एम टेरिबली एक्झॉस्टेड, आणि ते सरळ चालू लागले. मी चकित झाले. आजवर त्यांनी कधीच असं कुणाला तोडून टाकताना मी ऐकले नव्हते. पण मी त्यांच्याकडे पाहिले मात्र कारण लगेच माझ्या लक्षात आले. उतरलेला चेहरा, जडावलेले डोळे, कुठल्याही क्षणी ते खाली पडतील असे वाटत होते. खात्याची गाडी दारात उभी होती. मी त्यांना धरून गाडीत बसवले आणि दार ओढून घेतले. त्यांनी लगेच माझ्या खांद्यावर मान टाकली. कशाला एवढी दगदग करायची? धावपळ, जागरण. पण यांचं हे असंच, एक नाद घेतला की दुसऱ्या कशाची शुद्ध नाही. गाडी घराशी थांबली. हे जेमतेम स्वतःच्या पायांनी दारापर्यंत चालत गेले
आणि दाराजवळच्याच दिवाणावर त्यांनी अंग टाकले. मी त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला, ते चांगलेच तापले होते. ही 4 जुलै 63ची गोष्ट. आज देखील ती तारीख माझ्या चांगली लक्षात आहे. यांच्या क्लबचे नाटक माझे पहिलेच काम आणि यांच्या आजाराची सुरुवात. रात्रभराच्या झोपेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना थोडे बरे वाटले. सकाळी उठून त्यांनी चहा घेतला, थोडा ब्रेकफास्ट केला, पडल्या पडल्या पेपर वाचू लागले. तिथेच त्यांना परत झोप लागली. दिवसभर झोपल्यानंतर त्यांना संध्याकाळी चांगलीच हुशारी वाटली. ताप अजिबात उतरला होता. आजूबाजूला चक्कर मारून येतो म्हणून ते बाहेर गेले. कोणीतरी दार वाजवले म्हणून बघते तर रहीम, काल गाडी चालवत होता तो. साब अच्छे है ना, तो विचारित होता. हाँ अभी ठीक है, घूमने गए है, मी म्हटले. चलो खुदा की मेहरबानी, असे म्हणून तो गेला. अंधार पडायच्या आत हे परत आले, पण आल्या आल्या त्यांनी पुन्हा अंथरुणावर अंग टाकले. ताप थोडाफार होता, पण म्हणण्यासारखा नव्हता. थकवा मात्र फारच आला होता. दुसऱ्या दिवशी ते कामावर जायला निघाले. आजचा दिवस विश्रांती घ्या म्हणून मी खूप आग्रह केला, पण ते ऐकतच नव्हते. काम अर्धवट राहिले आहे ते पुरं करून येतो, निदान चाव्या तरी दुसऱ्या माणसाकडे देऊन येतो, अशी माझी समजूत काढून ते कामावर गेलेच. दुपारी मात्र थोडे लवकर परत आले. दिवसभर अंगात ताप नव्हता, पण काम मात्र होत नव्हतं अशी कबुली त्यांनी दिली. म्हणाले, परवा एसीची दृष्ट लागली असं सगळे म्हणतात, आणि हसले. मी हसले नाही. आपण आज डॉक्टरकडे जाऊया, मी म्हटले. डॉक्टर कशाला हवाय, 150 तापाला, यांनी मला धुडकावून लावले. पण संध्याकाळी पुन्हा ताप आला. माझी काळजी वाढली. मी यांना न विचारताच डॉक्टर मालकमबाईंकडे जाऊन त्यांचे औषध आणले. यांना ते बळेबळेच प्यायला लावले. ताप तात्पुरता उतरला, पण दुसऱ्या दिवशी परत आला. ताप तसा फार नसे, 150-1च्या दरम्यान असे, पण येई मात्र रोजच्या रोज. त्यामुळे यांना ऑफिसात जाण्याचे त्राणच राहिले नव्हते. ऑफिसमधले कुणी ना कुणी दररोज येऊन जाई. अगदी शिपायापासून ते एसीपर्यंत सारे येऊन बघून गेले. ज्याला जो सुचला तो उपाय त्यांनी सांगितला. त्यातला जो करता येईल तो आम्ही केला. काहींनी घरगुती औषधं आणली, ती घेतली. रहीमने कुठल्याशा पेराची उदी आणली होती, ती लावली. कुणी बाहेरची बाधा आहे म्हटले, त्यावर मात्र आम्ही विश्वास ठेवला नाही. मालकमबाईची औषधे गोळ्या चालूच होत्या. गुण मात्र कशानेच येत नव्हता. असे 3 आठवडे गेले. हे अगदी अंथरुणाला खिळल्यासारखे झाले होते. भरीत भर म्हणून त्यांचे सांधे दुखायला लागले होते. गुडघे कोपर सारे ठणकल्यासारखे व्हायचे. ते म्हणायचे, काळजी करू नकोस, तापामुळेच हे सगळं होतं. आता तर गळ्याच्या वरच्या बाजूंना दोन्हीकडे सुजही दिसत होती. मला काय करावे समजत नव्हते. दिवस कामात जाई, पण रात्री मात्र मी काळजीने वेडीपिशी होई. मालकमबाईंच्या औषधाचा 2 पैसे देखील गुण नव्हता. माझा धीर सुटत चालला. हे वरकरणी दाखवत नसत, पण यांना ही बहुधा काळजी वाटायला लागली असावी. शेवटी मी मुंबईला पत्र लिहून कळवले. दादांना कशाला उगाच काळजी म्हणून अजूनपर्यंत यांनी मला खुशालीखेरीज काही कळू दिले नव्हते. पण आता मात्र कळवणे भागच होते. उलट टपाली उत्तर आले, मुंबईला निघून या. यांचा रजा वाढवण्याचा अर्ज घेऊन मी एसी साहेबांना भेटले. ते अतिशय गोड वागले. म्हणाले, लवकर बरा करून घेऊन या हा त्याला. ही इज अ जेम. असला माणूस जास्त दिवस रजेवर ठेवायला आम्हाला नाही परवडेल. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. डोंट वरी, ते मायाळूपणे म्हणाले. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. गॉडवर फेथ ठेव. गॉड इज ग्रेट. आम्हाला एसटीपर्यंत सोडायला रहीम आला होता. तो गदगदून म्हणाला, साहेब कुछ गलती हुई होगी तो माफ करना. यांनी त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले. वेडा कुठला, हे म्हणाले. अरे मी कोयना सोडून नाही चाललो, परत येणारच आहे. मी 15 दिवसात येतो की नाही बघ. आणि आम्ही बसमध्ये चढलो.